महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही विनंती करतो. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही विनंती करतो. आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य प्रफुल्ल चंद्र कुलकर्णी यांनाही विनंती करतो सर्वांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. आज आरतीचा जो मान मिळालेला आहे ते आपल्या मंडळाशी नुकतेच जोडले गेलेले आहेत. साधारण 3 नोव्हेंबर म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीच जोडले गेलेले आहेत. ते म्हणजे श्री अमोल पंढरपुरे आणि सौ राधिका पंढरपुरे हे दाम्पत्य. ह्या दाम्पत्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. हे राहतात पर्वती पायथ्याच्या तिथे. दोघंही प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहेत. श्री अमोल जे आहेत ते विमाननगरमध्ये कामाला जातात आणि सौ राधिकाताई ज्या आहेत त्या वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीने कामं करतात. 4-5 महिन्यापूर्वीच मंदिरात ते इकडे आपल्या मंदिरात दाखल झाले. त्यावेळेस त्यांचे काही घरगुती प्रॉब्लेम होते, नोकरी संदर्भात प्रॉब्लेम होते. त्या संदर्भात ते दादांना भेटले. दादांनी त्यांना मार्गदर्शनही केलं आणि सांगायला आनंद वाटतो त्यांचा सुरुवातीला जो काही जॉब होता तो जॉब गेलेला होता. बरेच काळ मध्ये गॅप पडली. दादांनी जी काय त्यांना त्या संदर्भात सेवा दिली करायला ती त्यांनी निष्ठेने केली आणि त्याचं फळ म्हणून नुकतंच त्यांना नव्याने पुन्हा नोकरी लागलेली आहे. हे सगळे स्वामी कृपा आहे, दादांची कृपा आहे. तर अशा ह्या दाम्पत्याला मी व्यासपीठाकडे बोलवतो आणि दादांना विनंती करतो त्यांनी कृपया त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता श्री अमोल पंढरपुरे हे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. माझं नाव अमोल विनायक पंढरपुरे. मी आधी कसबा पेठेत राहत होतो. कसबा गणपतीच्या शेजारी. कसबा गणपतीच्या मंडळाचा आणि मी कार्यकर्ता वगैरे आहे आणि स्वामींचा पण भक्त आहे. तर असंच बघता बघता राधिकानी इंस्टाग्राम वगैरे असतं आपलं सोशल मीडिया, त्याच्यावर बघत बघत आम्ही स्वामींची इंस्टाग्रामचे पोस्ट वगैरे सारखे बघत होतो आणि बरेच दिवस असं वाटत होतं की आपण जाऊया, ते शोधूया कुठं आहे काही सापडत नव्हतं. शेवटी एका गुरुवारी आम्ही असेच शोधत आलो. शेवटी आम्हाला हे मठ सापडला आणि मग आम्हाला जोशी काका पण भेटले. जोशी काका दादा भेटले. नंतर मग एक दिवस आम्ही म्हणजे दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि मग एक दिवस जोशी काकांना म्हणलं की आम्हाला दादांना भेटायचं आहे, असं आमचा आहे प्रॉब्लेम आहे. मग एका शनिवारी आम्ही असे सुट्टीच्या दिवशी दादांना भेटायला आलो. दादांना माझे सगळे प्रॉब्लेम सांगितले. म्हणलं दादा माझा बरेच दिवसापासून नोकरी नाही आहे आणि मध्ये पण अशीच नोकरी 2-3 वेळा थोडासा प्रॉब्लेम झाला, फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम होत होता. तर दादांनी काही मला 2-3 गोष्टी सांगितल्या. ते मी अक्षरशः नेटाने केल्या. राधिकाला पण सांगितलं आणि माझा मुलगा आयुष आता 9वीत आहे, त्याच्यासाठी पण दादांनी स्वामी समर्थाचा जप लिहायला सांगितला. असं 2-3 गोष्टी सांगितल्या आणि 16 नोव्हेंबरला मी दादांना भेटलो आणि म्हणजे हे थोडक्यात चमत्कारासारखंच झालं. आणि 19 नोव्हेंबरला मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि 28 नोव्हेंबरला मला नोकरी नवीन लागली. म्हणजे फक्त 6 दिवसात मला हे नोकरी लागली. आणि तसंच अजून एक सांगायचं म्हणजे खूप दिवस मी सदाशिवपेठेतल्या स्वामींच्या 2 मठांमध्ये जात होतो. दर गुरुवारी जात होतो, दर्शन घेत होतो. आणि तसंच मी श्रीपाद शिवल्लभांची पोथी पण दर पारायण करतो. बऱ्याच वेळा केलेले पारायण. आणि तेव्हा त्याच्यात सांगितलं की कुठंतरी पोथी पारायण झाल्यावर अन्नदान करा. तर मलाही दरवेळेस म्हणजे दत्तप्रभूंना स्वामींना असं विनंती करत होतो की स्वामी मला असं काहीतरी दाखवा की मी तिथं अन्नदान करू शकेन. मी असंच म्हणजे पिठापूरला वगैरे किंवा अक्कलकोटला असं ऑनलाईन पाठवत होतो पैसे अन्नदानासाठी.
पण असं म्हणजे अचानक हे घडून आलं आणि मला हे झालं की इथे तू अन्नदान कर. त्यामुळं मी आता बऱ्याच वेळा इथंच अन्नदान करतो. त्यामुळं मला एक समाधान वाटतं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आपल्याच एक महिला सेवेकरी सौ वैशाली जगताप यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. त्या थोड्या सगळ्यांना काही सांगू इच्छितात. सर्वांनी शांतपणे ऐका. नमस्कार, मी वैशाली सागर जगताप, माहेरची कानगुडे. लहानपणापासून वडिलांकडून स्वामी सेवेचा वारसा मिळाला आहे, त्यामुळे तो अखंडित तसाच ठेवला आहे. मी पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याला जाते. फक्त एक 3 वर्ष मुलीमुळे जरा गॅप पडला, पण स्वामीनामाची ओढ काही शांत बसू देत नाही. यावर्षी मग असं ठरवलं अचानक की फेब्रुवारीमध्ये असं वाटलं की गुरुचरित्र पारायण करावं. कसं होईल काय होईल म्हणलं माहीत नाही, पण केला नमस्कार. म्हणलं चालू करते, तुम्ही करून घ्या. आणि फक्त दुधावर आणि फळावर स्वामींचं 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण केलं. काल त्याची समाप्ती झाली. आज म्हणलं मग कुठे द्यावं, आपण काय करावं, त्यासाठी उद्यापनासाठी काय करावं. तर अन्नदानासाठी मंडळाकडे काही रक्कम दिली आणि संक्षिप्त गुरुचरित्राची एक 25 पुस्तकं दादांकडे सोपवली आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी म्हणजे जे कोणी इच्छुक असतील घेण्यासाठी, पारायण करण्यासाठी, त्यांनी ती दादांकडून घेऊन जावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपल्या दर गुरुवारच्या प्रथेप्रमाणे स्वामींना जी आवडणारी गायन सेवा आहे ती सादर करण्यासाठी मी मेंदळेताईंना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. रंग रेखा लेऊनी मी भाव रेखा रेखिते, भाव रेखा रेखिते. सावळे हे रूपनाथा लोचनी मी पाहते, लोचनी मी पाहते. श्यामकांती पाहता ती आसवेती दाटली, उर्मिलेच्या भाव उर्मी अंतरी हे लावती, अंतरी आरताती आजे. गीत मी ते छेडिते, गीत मी ते छेडिते. आपुल्या हो संगती ते राम आणि जानकी, प्रीतीने विरही परंतु एकटी मी मंजकी. आसवांची मालिका मी श्यामकंठी घालते, श्यामकंठी घालते. आपुल्या मी दर्शनाला आज झाले पारखी, भेट होता आपुली ती जन्म होई सार्थकी. एक आशा मिलनाची लोचनी मी जागते, लोचनी मी जागते. रंगरेखा लेऊनी मी भावरेखा रेखिते, भावरेखा रेखिते. सावळे
हे रूपनाथा लोचनी मी पाहते, लोचनी मी पाहते, रंगरेखा लेऊनी मी भावरेखा रेखिते, भावरेखा रेखिते. धन्यवाद. ताईंनी फारच सुरेख गाणं म्हटलं. श्री स्वामी समर्थ. आता थोडक्यात एक सर्वांना माहिती सांगतो मी. नुकतंच 7, 8 आणि 9 फेब्रुवारी 3 दिवस आपल्या मठातले सर्व बऱ्यापैकी सेवेकरी, साधारण 30-32 सेवेकरी दादा महाराज यांनी सगळ्यांना घेऊन आपण जमखंडी कर्नाटकामध्ये गेलो होतो. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे याच्या बऱ्याच ठिकाणी केंद्र आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. त्याचंच एक महाराष्ट्राबाहेर असणारं केंद्र म्हणजे जमखंडी. तर ते केंद्र सुरू होऊन अंदाजे 2 वर्ष झाले. चांगली उपस्थिती आहे आणि त्या केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत सौ बनुताई जोशी आणि त्यांचे मिस्टर श्री आनंदजी जोशी, हे दोघं मिळून ते केंद्र चालवतात. केंद्र सुरू झाल्यापासून बरेच महिने झाले त्यांचा आग्रह होता दादांना की आपण एकदा या. पण तो शेवटी परवा योग आला. तर त्या धर्तीवर आपण इथले बऱ्यापैकी 30-32 सेवेकरी घेऊन 7, 8, 9 3 दिवस आपण जमखंडीला होतो. ह्या 3 दिवसामध्ये सौ बनुताई यांनी तेथे भरगच्च कार्यक्रम ठेवलेले होते. 7 तारखेचा दिवस जो आहे तो बऱ्यापैकी आमचा 70-75% प्रवासातच गेला. मुख्य दिवस होता 8 फेब्रुवारी रविवार. 8 फेब्रुवारीला नुकताच श्री गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिनही झालेला होता. शेगावला भव्य दिवस सोहळा तिथे झालेला गजानन महाराजांचा. आणि त्याच दिवशी दादांच्या मार्गदर्शनाखाली जमखंडी येथे जमखंडी केंद्राच्या संदर्भातला आपला महासोहळा तिथे चालू होता. तिथे आम्ही गेल्यापासून कशालाही म्हणजे म्हणतो ना आपण अगत्य म्हणा, त्यांचं तिथलं शिस्त नियोजन, सकाळपासून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत आपले सगळे सेवेकरी सतत कार्यरत होते. सकाळच्या सत्रात अभिषेक वगैरे पण हे उपक्रम झाले. तिथले जे काही स्थानिक काही आहेत ठराविक घरं, तिथल्या घरांना दादांनी काही भेटी दिल्या, तिथे काही मार्गदर्शन केलं. दुपारच्या सत्रातही तिथले स्थानिक गावकरी जे आहेत सेवेकरी त्यांनाही दादांनी मार्गदर्शन केलं. संध्याकाळी 8 तारखेला जो प्रमुख सोहळा होता तो गावामध्ये सगळी प्रदक्षिणा पालखी सोहळा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न झाला. फटाके फुलझाडं उडवून स्वागत केलं. गावकऱ्यांनी प्रचंड उत्साहात आमचं स्वागत केलं. संपूर्ण गावामध्ये आम्ही सगळे तो पालखी सोहळा फिरवून आणला. मध्ये काही रस्त्यावर काही मंदिरं लागली, तिथे आम्ही दर्शन घेतलं. जागोजागी चौकामध्ये आपल्या पालखीला ओवाळलं गेलं. अशा रीतीने करत करत आपण संध्याकाळी उशीरच झाला तसा मंदिरात यायला. इथे कसं आपण दरवेळेस 7ला कार्यक्रम सुरू होतो आणि 9:30पर्यंत अन्नदाना सगट आपला कार्यक्रम सोहळा संपतो. पण तिथे इतका मोठा सोहळा झाला. काही स्थानिक तिथले जे सेवेकरी आहेत त्यांनी काही देवाचे नाच म्हणूयात किंवा देवाचं नृत्य म्हणूयात त्या पद्धतीचे कार्यक्रम ठेवले होते. टाळ किंवा ते त्यांच्या टिपऱ्या त्या पद्धतीने ते नृत्य ठेवलं होतं. सगळ्यात शेवटी उशिरा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळेस सौ बनुताई यांनी आणि तिथल्या सेवेकऱ्यांनी या कार्यक्रमाला बघा पंढरपूर केंद्रातर्फे पण 5-6 जण आले होते गाडी करून. खेड शिवापूरवरनं गाडी करून आले होते त्या केंद्रातनं. आपल्या पुणे केंद्रातनं 30-32 जण होतो. कोकणातल्या केंद्रातनंही आपले जे तिथले सेवेकरी आहेत ते पण आले होते. त्या सगळ्यांचा यथोचित सत्कार केला गेला तिथे सर्वांचा. त्या कार्यक्रमात सर्व केंद्र प्रमुखांनी आपल्या आपल्या केंद्राबद्दल थोडक्यात माहिती दिली की कशा पद्धतीने दादांचं मार्गदर्शनाखाली तिथे स्वामी सेवा केली जाते. पुण्यामध्ये
सर्वत्र महाराष्ट्रामध्ये तर स्वामी सेवा आपली केंद्र उघडलेली आहेतच, पण गेल्या 2 वर्षात त्या केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत बनूताई जोशी, या सतत दादांच्याकडे फोनद्वारे संपर्क चालू असतो. तिथले स्थानिक सेवेकऱ्यांचे जे काही समस्या म्हणूयात त्या संदर्भातही ते आता बघा तिकडचा जो भाग आहे तो सगळा कानडी आहे आणि त्यांना बऱ्यापैकी म्हणजे सगळं जी भाषा बोलली जाते ते कानडीमध्येच बोलली जाते. मराठी थोडंफार समजलं जातं, पण त्या केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत बनूताई, ह्या त्यांना सर्व प्रबोधनाच्या माध्यमातून कानडी भाषेतही मार्गदर्शन करतात आणि थोडंफार मराठी भाषेतही केलं जातं. कर्नाटकामध्ये अमराठी भाग असूनही सौ बनूताईंनी त्या भागात सर्व भक्तांमध्ये स्वामी सेवा अशा पद्धतीने रुजू केलेली आहे आणि पर्यायाने आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळाचं नावसुद्धा कर्नाटकात गाजतं आहे. हे सगळं दादांची कृपा आहे, दादांचं मार्गदर्शन अशा पद्धतीने तिथं आहे. अजून एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे 3 दिवस चहा, नाश्ता, जेवण ते फार रात्रीची झोपेची विश्रांती म्हणूयात. 3 दिवस सौ बनूताईंनी आपल्या सर्व जे बाहेरगावावरून आलेले भक्त होते, आम्ही पुणेकर कोकणातले म्हणूयात, सगळ्यांना कुठल्याही प्रकारे कशामध्येही काही कमी पडू दिलं नाही. आम्हाला जागेवर चहा मिळत होता, नाश्ता मिळत होता, जेवण मिळत होतं. सर्व त्यांनी जी काही व्यवस्था केली होती अप्रतिम केली होती. आणि ह्या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा आता मी काय बोलतो ते. इथला जो उपक्रम असतो आपला दर गुरुवारचा, तो कितीला संपतो? आता दादांचं जे प्रबोधन होतं ते 8:30 पावणे 9 म्हणूयात, 9पर्यंत संपतं. पण मला माझ्या पाहण्यात जमखिंडीचा जो सोहळा झाला, रात्री 1:30 वाजता दादांचं प्रबोधन संपलेलं आहे. इतका मोठा सोहळा झाला तिथे, म्हणजे हा म्हणजे विक्रमच झाला असं म्हणूयात आपल्या याचा. थोडक्यात काय की जमखिंडीचा जो काही स्वामी समर्थांचा जो काही सोहळा होता दादांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम झाला. बनूताईंचं आणि तिथल्या सर्व सेवेकऱ्यांचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आता पुढील सूत्र मी दादांना देतो. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आपण आत्ता जो वर्णन ऐकलं सोहळ्याचं, तर त्या वर्णनाला आपले बरेचसे सेवेकरी येऊ शकले नाहीत. काही कारणास्तव, काही घरगुती अडचणी म्हणा, किंवा 3 दिवसाचा कार्यक्रम, कोणी नोकरीला होतं, कोणी आजारी होतं. पण त्या सगळ्यांच्याकरता लवकरच यूट्यूबवर आपले समीर जे इथं उभे आहेत, समीरजी यूट्यूबवर ते पाठवतील. यूट्यूबमध्ये तुम्ही बघा, तो आनंद घ्या आणि पुढच्याला जास्तीत जास्त आपण संख्येने जायचा प्रयत्न करू. हा जो दौरा होता तो एकदम अचानक ठरवला गेला. साधारण 15-1 दिवसाचा अवधी फक्त त्यांना मिळाला होता. केंद्र सुरू झालं आपलं, तिथे सेवा सुरू झालेली होती, त्याला 2 वर्ष आली. पण अधिकृत उद्घाटन जे म्हणतात, आपली शाखा तिथे सुरू झाली, हे अधिकृतरित्या पण सांगितलं गेलं पाहिजे. तर त्याच्याकरता योग्य मुहूर्त तो मिळत नव्हता. प्रत्येक महिन्यात किंवा आठवड्यात जेव्हा फोन व्हायचा, तर बनवताही मला नेहमी विचारायच्या की तुम्ही कधी येणार जमखंडीला, तुम्ही कधी येणार. आणि जवळजवळ 2023 सालापासून हे सगळं सुरू होतं. आणि तारीख सांगू, कळवू, बघू असं होत होतं. आणि नंतर जेव्हा तारखा पक्क्या झाल्या आणि त्यांना सांगितलं असं भाव 15-1 दिवसानंतर त्याने सांगितलं, बैलासक किती तुम्ही लोक घेऊन या, किती आपले सेवेकरी घेऊन या. अवधी कमी त्यांना सांगितलं. ते म्हणले काही हरकत नाही, आमची तयारी पहिल्यापासून होती. मानसिक तयारी पहिलं भक्कम असेल की पुढची मग तयारी आपोआप घडते. मानसिक तयारी नसेल आणि आपण जरी सांगितलं 6 महिन्यांनी, आणि अगोदरच तो चिंता करायला लागला 6 महिन्यांनी कार्यक्रम आहे, कसं होणार, काय होणार, तर तो कार्यक्रम होत नाही. त्यांची मानसिक तयारी खूप भक्कम होती. त्यामुळे सगळ्या सेवेकरांना अगोदरपासून सूचना देऊन ठेवल्या, आता कसं कसं काय काय करायचं. तर त्यांना तो वेळ लागला नाही. पण शेवटी तो क्षण जेव्हा येतो, म्हणजे 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख ह्या 3 दिवस अक्षरशः ती लोक दिवस रात्र एक करतो आपण म्हणतो, तसं ते एक करत होती. प्रश्न 40 लोकांचा नव्हता, त्यातल्या एकालाही कुठलीही तक्रार होता कामा नये हा प्रश्न होता. त्याच्यात 40पैकी 1 जणांनी सुद्धा कोणी तक्रार करू नये, कुठली छोटीशी सुद्धा. इतकं त्यांनी सगळं काळजीपूर्वक नियोजन केलं होतं. त्यांचे सेवेकरी म्हटलं ना, आता दिवस रात्र राबत होते. एक वेळ 2 तास आम्ही विश्रांती घेऊ, पण त्यांच्या सेवेकरांनी मला वाटतं बहुतेक अक्षरशः दिवस रात्र म्हटले तरी चालेल, 2 दिवस त्यांनी रात्रीसुद्धा ती कामं करत होते. आम्ही बघत होतो त्याला. इतकं सगळं झटल्यानंतर मग महाराज आशीर्वाद देणार नाहीत तर काय. बसल्या जागी महाराज आशीर्वाद नाही देणार. तुम्ही जर का काही कष्ट केले, काही सेवा केली, तर महाराज आशीर्वाद देणार. आणि मग त्यांच्या आशीर्वादाने बरोबर हा सगळा योगायोग होता. 8 तारखेला गजानन महाराज प्रगट दिन आहे, आम्ही बघितलं नव्हतं. नुसत्या तारखा त्यांना सांगितल्या होत्या. आणि दुसरं एक महत्त्वाचं असं होतं की तो कार्यक्रम जिथे होणार होता, मोठं शंकराचं मंदिर आहे त्यांचं स्वतःचं. मला वाटतं बहुतेक पुराणकालीन किंवा पेशवेकालीन जे म्हणतो अशा पद्धतीचं दगडी बांधकाम आहे. खूप जुनं मंदिर आहे. आणि बाहेरचं जो पटांगण आहे मोठंच्या मोठं, ते पण संपूर्ण दगडी होतं. तिथले जे मंत्री म्हणा किंवा कोणते मोठे खासदार, आमदार अशांनी 1 जणांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला याचा बाहेरचा जो परिसर आहे त्याचं जीर्णोद्धार आम्ही तुम्हाला करून देतो. कारण आतमध्ये मंदिराला काही हात लावता येत नाही, जुनी वास्तू असल्यामुळं. तो बाहेरचा जो परिसर आहे संपूर्ण त्यांनी फरशीवर नवीन घालून तो करून दिला. आणि योगायोग म्हणजे एक 8 दिवसापूर्वी त्याचं काम सगळं पूर्ण झालेलं होतं. म्हणजे आपल्याला जी तारीख मिळत नव्हती जवळ वर्ष 1.5 वर्ष, ते तसं महाराजांनी बहुतेक हे पण कारण असेल की त्याचं काम सुरू आहे, तुम्ही आलात तर कार्यक्रम करायला तुम्हाला जागा नाही आहे, म्हणून ती तारीख येत नव्हती. आणि जसे तारखा आल्या तर त्याच्याबरोबर 8 ते 10 दिवस अगोदर सगळं त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं होतं. आम्हाला मोठं मोठं पटांगण तिथे कार्यक्रमाला मिळालं. आणि तेवढं सगळं पटांगण भरलेलं होतं. इतकी लोकं त्याला तिथे जमलेली होती ती. हा सगळा योगायोग असतो. ती तारीख जी होती 8 फेब्रुवारी गजानन महाराज प्रगट दिन, म्हणजे शेवटी स्वामींनीच त्यांना पाठवलं होतं. स्वामी अवतार ज्या समाप्तीची वेळ झाली होती ना, की प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक दिशेला त्यांनी एक एक आपलंच अंश म्हणा, साईबाबा म्हणा किंवा गजानन महाराज स्वामींचे सगळे अंश होते. बिडकर महाराज किंवा शंकर महाराज घ्या किंवा रत्नागिरीला
चिपळूणला केळकर बुवांना पाठवलं होतं, किंवा केजला वामनराव देशपांडे त्यांना पाठवलं, महारुद्रराव देशपांडे त्यांचं नाव, त्यांना पाठवलं होतं, मुंबईत स्वामीसुतांना पाठवलं होतं. असं सगळीकडं आपापले अंश त्यांनी महाराजांनी पाठवले होते. आणि मगच त्यांनी देह ठेवला. गजानन महाराज जे गेले पहिला अक्कलकोटला आले होते. अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं की तुला स्वतःला उजळून घ्यायचं आहे. स्वामींचं वाक्य बघा, म्हणजे स्वतःला उजळून घ्यायचं म्हणजे पूर्ण तयारी अजून तुझी व्हायची आहे. पुढचं जे कार्य आहे, जे माझं आत्ता इथे सुरू आहे, ते तुला शेगावमध्ये करायचं आहे. त्याच्याकरता तू आत्ता सटाण्याला जा. सटाण्याला माझा एक शिष्य आहे तिथे, देव मामलेदार म्हणून, त्यांचं नाव यशवंतराव भोसेकर. ते मामलेदार होते, पण खूप धार्मिक असल्यामुळे त्यांना लोक देव मामलेदार म्हणायचे. तू त्याच्याकडे राहा, आणि जेव्हा तो सांगेल तू तयार झाला आहेस, तुला पुढचं कार्य करायला जायचं आहे, आणि तो तुला सांगेल कुठं जायचं आहे ते, त्याप्रमाणे तू जा. मग गजानन महाराज तिथे गेले, देव मामलेदारांच्याकडे राहिले. सगळी तपश्चर्या त्यांच्याकडनं देव मामलेदारांनी पूर्ण करून घेतली, आणि मग सांगितलं तुम्हाला शेगावला जायचं, अमुक अमुक दिवसापर्यंत तुम्ही शेगावला पोचा आणि तुमचं कार्य पुढे सुरू होईल. ते जे पोचले तो परवाचा दिवस होता. आणि त्याच दिवशी आपण अधिकृतरित्या जमखंडीमध्ये स्वामींचंच थोडक्यात परत एकदा आगमन झालं अशी आपण त्यावेळेला तिथे घोषणा केली होती ती. तेव्हा हा योगायोग जुळून आला. तारखा माहिती नसताना तारखा दिल्या गेल्या आणि हे सगळं घडून आलं. त्याच्यात मी 2 गोष्टी सांगितल्या की ते मंदिराचं काम पूर्ण झालं. तर हे सगळं कसं असतं, शेवटी करता करवता ते तिथं बसलेले असतात, आपल्याला माहिती नाही काय होणार आहे ते. उशीर का झाला, बनवते दरवाला मला विचारायचा, तुम्ही येत का नाही, तुम्ही येत का नाही, माहिती नाही. मंदिराचं तिकडं काम सुरू होतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत जेव्हा सगळं झालं की पूर्ण झाल्यानंतर स्वामींनी शेवटी होकार दिला आणि आपला कार्यक्रम यशस्वी झाला. आणि जमखंडीच्या त्या सर्व सेवेकऱ्यांच्या करता ज्यांनी खूप मेहनत घेतली, अपार कष्ट घेतले, तर मला वाटतं एकदा आपण त्यांचं कौतुक करू, एकदा जोरदार टाळ्या वाजवू त्यांच्याकरता. आणि त्या लोकांना इथे आमंत्रित करून आपल्याला अशी संधी देऊ, आपण घेऊ की अशीच सेवा आपल्याकडनं पण त्यांची घडावी. एक मनामध्ये असा विचार होता की आपण सर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात ही जी सगळी केंद्रं आहेत, त्या सगळ्या केंद्रांमधल्या लोकांना, तिथल्या केंद्र प्रमुखांना, स्वामी भक्तांना आपण एक दिवसाकरता का होईना आपण पुण्यात बोलवायचं, एक मोठा कार्यक्रम करायचा. त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक केंद्रामधलं काही ना काहीतरी गुणविशेष सादर केले जातील. आणि मग संध्याकाळी आपली आरती होऊन कार्यक्रम संपेल. आणि जसं रात्रीच्या आला कोकणातली लोकं त्याला लगेच पहाटे उठून ते निघून गेली, तसे ती लोकं परत जाऊ शकतात. अशा रीतीने आपण कार्यक्रमाची आखणी करू. आणि त्या दृष्टीने साधारण गणपती वगैरे संपले, नवरात्र संपले की त्या दृष्टीने आपण तयारीला लागू. आणि शेवटी परत सगळं स्वामी समर्थांच्यावरती असतं. आता समर्थ आणखीन एक ठिकाणी उल्लेख येतो, तो म्हणजे रामदास स्वामींचा. समर्थ रामदास स्वामी, कालच मला वाटतं नवमी झाली ना, काल दास नवमी. रामाचा तो दास, रामाचा जो सेवक. आता रामदास स्वामी हे नुसते संत नव्हते, ते कवी पण होते, सामाजिक कार्यकर्ता म्हणू किंवा समाज उद्धाराचं जे कार्य होतं, सामाजिक कार्यकर्ता समाज उद्धारण्याचं जे कार्य होतं ते त्यांनी केलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा यवनी सत्तेचा सगळीकडं हैदोस सुरू होता, एक अशी कोणची तरी सोबत पाहिजे भक्कम, जेणेकरून मी हे इथं आपलं हिंदू राज्य परत आणीन, मनामध्ये असं त्यांच्या येत असतानाच त्यांना आपले शिवाजी महाराजांची पण साथ मिळाली. शिवाजी महाराजांना समर्थांसारखा गुरु मिळाला. आणि तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे ती एक वाटचाल आणि ही समाज उद्धाराची एक वाटचाल, असे 2 गुरु शिवाजी महाराजांना लाभले आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. मग हे रामदास स्वामींचं थोडंसं जर का परिचय किंवा सांगायचं म्हटलं की अगदी लहानपणापासून द्वाड असं म्हणता येईल अशा पद्धतीचा तो मुलगा. दिवसभर गावामध्ये फिरायचं. बरं, सगळे असे धाडसी खेळ आवडायचे मात्र त्यांना. घोड्यावरनं रपेटकर किंवा उंच झाडावर चढायचं, वरनं उड्या मारायच्या, किंवा उंच विहीर असेल त्या वरच्या काठावरनं खाली विहिरीमध्ये एकदम धपकन उडी मारायची. बरोबरच्या मुलांना पण घेऊन जायचं. त्या घरचे त्यांच्या लोक मुलांच्या ओरडायचे की अरे आमच्या मुलांना तो घेऊ नको, काही झालं तर काय होईल. ह्याला अशी कधी भीती वाटली नाही ना. त्याचं नाव होतं नारायण आणि त्याच्या वडिलांचं नाव होतं सूर्याजी पंत आणि आईचं नाव होतं राणूबाई. सूर्य उपासक हे सगळं परिवार होता. त्यामुळे शक्ती त्या मुलाच्या प्रारंभापासूनच आली आणि ते शक्तीचंच हे प्रताप सगळे असे हे जे
खेळ चालले होते त्याचे, धाडसी खेळ, लहान वयामध्ये इतके धाडसी खेळ. त्याचबरोबर जेव्हा तो बघायचा की वडील जप करतायत, पूजा करतायत, ध्यानधारणा करतायत, तर कधी कधी तो पण बसायचा. आणि एक दिवसभर शोधल्यानंतर सुद्धा हा मुलगा गेला कुठं, हा सापडला नाही. कुठं लपला असेल, काय झालं असेल, सगळीकडं शोधाशोध गावात सुरू झाली. सकाळची संध्याकाळ झाली तरी तो मुलगा काही सापडला नाही. निराश झाली आई शेवटी. मोठी घरं असतात जुनी, त्या घरांच्या मागच्या बाजूला आत्ता आपण जसं म्हणतो ना, एखादं कोठीचं सामान ठेवण्याचं जे असतं घर, कोठी घर म्हणतात त्याला, किंवा आडगळीची खोली थोडक्यात. काहीतरी आणायला म्हणून आई तिथे गेली आणि त्या अंधारात हा मुलगा बसलेला दिसला. त्याबरोबर आईचा जीव पहिला भांड्यात पडला. त्याला उठवलं. तू इथं काय करतोय म्हणली. पहिला रागावली त्याला, पण मग विचारलं तर तो म्हणला मी इथं ध्यान करतोय. ती म्हणली कोणाचं ध्यान करतो. काय नाही म्हणले भगवंताचं ध्यान करतो. कशा करता करतो. नाही मला जगाचं कल्याण करायचं. आता वय वर्ष त्याचं 7-8 असेल. जगाचं कल्याण करायचं. ही जी वाक्य आहेत ती दैवी शक्ती त्यांच्या अंगात होती म्हणून ही वाक्य त्याच्या मुखातून बाहेर पडली त्यावेळेला. आता त्यांना त्यांच्या घरच्यांना कोणीतरी सांगितलं या मुलगा असा असेल. पूर्वी काय होता, असं काही असलं की करून द्या लग्न, बांधायच्या गळ्यात धोंड, जाऊ दे हा सुधारेल म्हणायचे ते. लग्नाचं ठरलं, सगळं झालं. आता ह्यांना ती तगमग व्हायला लागली की माझा हा पिंड नाही आहे लग्नाचा, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं. शेवटी तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. लग्नाला उभा राहिल्यानंतर शुभमंगल सावधान म्हणल्याबरोबर त्यांनी जर टाकलं सगळं तिथलं आहे त्या अवस्थानाशी घरातून बाहेर पडले. तो जो मुलगा बाहेर पडला, नारायण जो बाहेर पडला, तो प्रवास करत करत नाशिकला गेला पंचवटीपर्यंत. पंचवटीला आता रामाचं दर्शन घेऊ. कुठेतरी मनात एक ओढ होती, कोणतरी दैवत असावं. त्यावेळेला असं राम, श्रीकृष्ण, गणपती हे अशी नावं. रामाचं दर्शन घेऊन गेले. पंचवटीला बघितलं तर नेमका काहीतरी उत्सव सुरू होता आणि एवढी त्या देवळामध्ये प्रचंड गर्दी, ढकलाढकली. आपण कधी चतुर्थीला गणपतीच्या देवळात गेलात तर जाणवेल, किंवा आता शिवरात्र आली, शिवरात्रीला कुठल्याही शंकराच्या मंदिरात जा, काय होतं बघा तिथं. नवरात्रामध्ये कुठल्याही देवीच्या देवळात जा, दिसतं का, होतं का, दर्शन तरी होतं का, चतुर्थीला गणपती तरी दिसतो का. आपण जे जातो थोडंफार मनात तरी समाधान व्हायला पाहिजे. आपलं समाधान होत नाही. 4-4 तास लोक रांगेत थांबून तिथं गेल्यानंतर आपलं डोकं आपटतात, व्हा पुढं म्हणतात. 1 सेकंद जे काय आपल्याला बघायला मिळत असेल तेवढंच फक्त दर्शन. नारायण चिडतो, म्हणला हे काय लावलं आहे म्हणला. एवढ्या गर्दीत तो राम तिथं थांबणारच नाही. त्याच्या मनात खात्री असते हा राम इथं नाहीच आहे म्हणले. आता जर का मला दर्शन हवं असेल तर रामानेच यावं बाहेर. ह्या लहान वयामध्ये काय बुद्धी चालत असेल ना. रामाला बाहेर यायचं असेल तर रामाची उपासना केली पाहिजे, त्याला अडवलं पाहिजे, त्याला हट्ट धरला पाहिजे तू येस म्हणून. मग त्याच्याकरता परत जागा पाहिजे. मला जर का उपासना करायची असेल योग्य मार्गाने, योग्य जागा शोधायला पाहिजे. मला कोणाचा उपद्रव होता कामा नये. बघत तिथं जवळच एक टाकळी म्हणून गाव आहे. फार टुमदार असं पद्धतीने म्हणता येईल असं ते गाव. मधनं ती नदी वाहणारी आणि त्या नदीच्या कडेला असे छान काळे कातळ, छोट्या गुहा. त्यांनी ठरवलं हा हे आपल्याला योग्य ठिकाणी म्हणतात. उपासनेला त्यांनी सुरुवात केली. बरं मंत्र कुठला माहिती नाही, म्हणा श्रीराम जयराम जय जयराम एवढं आपलं ते म्हणत गेले. 2-2 तास त्या पाण्यामध्ये उभं राहायचं, गायत्रीची उपासना केली. सकाळच्या वेळेला साधारण 1000 ते 1200 जोर एवढे मारून 2-2 तास परत पुढचे गायत्रीची उपासना करून गावामध्ये भिक्षा मागायची. जे मिळेल थोडीशी भिक्षा पशुपक्ष्यांना ठेवायची, राहिलेली आपण खायची. परत आपला जप सुरू, श्रीराम जयराम जय जयराम. बरं हा जप किती बघावं ते आपलं जपच करतायत. गावातली लोकं आली, काय बघितलं उलट त्यांनाही सांगायचे तुम्ही पण हा जप म्हणा. त्यांनी विचारलं नाव काय, ते आपलं म्हणायचे मी नाही नाव बिव नाही म्हणले मला, मी रामाचा सेवक आहे, त्याचा दास आहे म्हणायचे मी. मग लोक त्याला दास कोणाचा, रामाचा, रामदासी म्हणायला लागले त्याला. नारायण नाव विसरूनच गेली लोक, रामदासीच. आणि त्यांनाही ते काय बोलले नाहीत की नाव बदललं किंवा काय झालं. रामदास आहे, मी दास म्हणलं ना, त्यांनी पण मान्य केलं. आणि ही उपासना जवळजवळ 13 कोटी जप झाला. 13 कोटी जप झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना तिथे दर्शन द्यायला भाग
पडलं, जे त्यांनी ठरवलं होतं की आता मला दर्शन द्यायचं असेल रामाने बाहेर यावं, तर खरोखरीच त्यांना दर्शन दिलं आणि त्याचं पुढचं कार्य काय असेल त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला. जे घर त्यांनी सोडलेलं होतं त्या घरात तर जायचं नव्हतं, राहायचं आपल्याला विरक्त पद्धतीने, संन्यासी पद्धतीने राहायचं आहे. भगवे कपडे चढवले, संपूर्ण भारत भ्रमण सुरू केलं. आणि भारत भ्रमण सुरू केलं. पूर्वी त्यांनी बघायचे की मुसलमान सैन्य जागोजागी गावोगावी सगळीकडे त्यांनी थैमान मांडलेलं आहे. आपला हिंदू धर्म बुडवला आहे त्यांनी. आपल्या महिलांना तिथं सुरक्षितता नाही आहे, जमीनदारांना तिथं सुरक्षितता नाही आहे. पैसे लुटले जात आहेत, वाडे लुटले जात आहेत, महिलांच्या इज्जती लुटल्या जात आहेत, बेआबरू होती सगळीकडं. प्रत्येक गावातनं बघत बघत जायचे आणि असं करत करत श्रीनगरपर्यंत त्यांनी प्रवास केला. आणि एक असा दैवी योग तिथेच जमून आला की शिखांचे जे धर्मगुरू होते त्याला श्री हरिगोविंद सिंग म्हणून त्यांची तिथं गाठ पडली. हरिगोविंद सिंग त्यांच्या कमरेला इथं दोन्हीकडे तलवारी अडकवलेल्या होत्या आणि पाठीमागं त्यांचे आत्ता आपण जे म्हणतो बॉडीगार्ड, तसेच संरक्षक लोक होती, शरीररक्षक म्हणता येईल अशा पद्धतीने उभे. आणि जवळजवळ 1000 फौज त्यांच्याबरोबर बाहेर त्यांच्या उभी होती, त्यांच्या आश्रमाच्या बाहेर. कोणीतरी सांगितलं हे शिखांचे संत आहेत, महान संत आहेत. रामदास स्वामींनी तिथे जाऊन बघितलं, दर्शन घेतलं, नमस्कार वगैरे केला, तर आपला परिचय दिला, त्यांचा परिचय घेतला. आणि निघताना त्यांना सहज विचारलं की आपण गुरु, आध्यात्मिक गुरु, तुम्ही असं म्हणतात की शिखांचे तुम्ही उच्च पदीचे गुरु आहात, पण मग गुरु असाल तर हे शस्त्र बाळगण्याचं कारण काय, की आपली जी फौज बाहेर तैनात आहे त्याचं कारण काय. त्यांनी सांगितलं हा जमाना आत्ता असा आहे, संरक्षणावरती आपण भर दिला पाहिजे, आपलं शरीर आपण मजबूत ठेवलं पाहिजे. आपल्याला मारलं जातं आहे, आपल्याला तोडवलं जातं आहे, आपल्या महिलांच्या अब्रू लुटल्या जात आहेत. या तलवारी त्याच्याकरता वेळ प्रसंग आली त्या तलवारीचा पण उपयोग केला पाहिजे, नुसतं संत असून उपयोग नाही. आणि हे वाक्य त्यांच्या मनावरती रामदास स्वामींच्या कोरलं गेलं. नुसतं संत असून उपयोग नाही म्हटल्यानंतर ठरवलं की नाही, आपण पण काहीतरी असा समाज तयार करायला पाहिजे की जो नुसता पोथ्या पूर्ण वाचणार नाही आहे, तो स्वतः पण मेहनत करेल. शारीरिक मेहनत कशावरती, मग त्याचं उपास्य दैवत कुठलं आहे, मारुती. मारुतीची उपासना म्हणजे मारुतीचं मंदिर स्थापन करायचं, तिथल्या तरुण मुलांना व्यायामाची आवड निर्माण करायची. परतीच्या मार्गावरती त्यांनी हे करत गेले. अक्षरशः हजारो मारुती मंदिर त्यांनी स्थापन केली आणि प्रत्येक गावागावातनं तालमी तिथे तयार केल्या. त्या तालमीतनं मुलांना व्यायाम करायला भाग पाडलं. शरीर सौष्ठव आपलं जर काही उत्कृष्ट असेल तर आपल्याला ही फौज आपल्याला हिंदू धर्म वाचवण्याकरता उपयोगी पडेल. आणि त्याच्याकरता एक कोणतरी असा भक्कम आपल्याला राजा पाहिजे. आणि तो म्हणलं मी मगाशी योगायोगांनी शिवाजी महाराजांची तिथे गाठ पडली. दोघांचं जे म्हणतो की गुरु शिष्य हे नातं, म्हणजे रामदास स्वामी तसं म्हणलं तर दास रामाचा, भक्त रामाचा. आणि रामाचा आणखीन एक जो भक्त होता हनुमंत, की म्हणतात की त्याचाच अवतार रामदास स्वामींच्यामध्ये त्यांचा पण अंश आला, म्हणून एवढी बलदंड शरीर यष्टी त्यांना लाभली. त्यांनी कमवली पण होती ती तेवढीच तीक्ष्ण बुद्धी. मारुती पण हुशार होता, रामदास स्वामींचं पण तसंच आहे. मधल्या काळामध्ये लेखन सुरू होतं, मनाचे श्लोक लिहून झाले होते, दासबोध ग्रंथ लिहून झाला होता. फिरत 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 परत पैठणला आले. एकनाथ महाराजांच्या घरी, एकनाथ महाराजांची जी पत्नी होती ती त्यांची मावशी. पैठणला येऊन राहिल्यानंतर जाम गाव तिथून लांब नाही आहे, तिथून त्यांनी बघितलं की जामची काय माहिती मिळते का, जाम म्हणजे कुठलं गाव, ह्यांचं जन्म ठिकाण रामदास स्वामींचं. मग नंतर असं कळलं की बाबा आई आता खूप वयस्कर झालेली आहे, तिची दृष्टी पण गेलेली आहे, भावांनी लग्न केलेले आहेत, 2 लहान मुलं आहेत, पण आई अजूनही वाट बघते आहे. असं वाटलं जावं गावाला, त्यांना वाटलं. शेवटी कसं असं मानवी हृदय आहे, आईचं नाव काढल्यानंतर थोडेसे ते भावूक झाले. नाही आपण जाऊच म्हणतात. जामला आले, घराबाहेर उभे राहिले, बघितलं घर आहे तसंच आहे. आई बिचारी म्हातारी बाहेर बसलेली आहे, ती जी भावाची मुलं होती ती खेळत होती. त्यांनी भिक्षेचा आवाज दिला जोरदार. त्यांची जी वहिनी होती भिक्षा घालायला आली. भिक्षा घेतल्यानंतर संन्यासी निघून जायला पाहिजे, तो संन्यासी तिथेच थांबला आहे म्हणून वहिनी परत त्याच्याकडं बघायला लागली. आणि त्यांनी विचारलं वहिनीने की आता का थांबलात तुम्ही, भिक्षा तर मी दिली आहे. तेव्हा ते म्हणतात वहिनी तुम्हाला ओळखलं नाही का म्हणतात. आता वहिनी ओळखणारच नाही, लहान असताना तो पळून गेलेला आहे, त्याच्यानंतर तो गेल्यानंतर लग्न यांचं झालेलं आहे. मग ते सांगतात मी कोण. आणि नारायण नाव ऐकल्यानंतर आतमध्ये आई जी बसलेली असती तिचे डोळे
दृष्टी नसताना सुद्धा चमकतात. एकदम मुलगा आला म्हटल्यानंतर तिला जो आनंद होतो तशीच ती धडपडत उभी राहते. तेवढ्यात रामदास स्वामी पळत पळत येतात पुढं. ती पडायच्यात तिला सावरतात, तिला धरतात, तिच्या पाया पडतात आणि सांगतात मी आलो आहे आता इथं. दोघांचे पहिलं मन मोकळं करून घेतात आणि मग बऱ्याच वेळाने शेवटी कसं होतं, तपश्चर्याने काही ना काहीतरी सिद्धी प्राप्त झालेली असती. रामरायाला ते प्रार्थना करतात की माझ्या आईची दृष्टी तू कृपया परत दे, आणि तिच्या डोळ्यावर असा हात ठेवतात आणि 2 मिनिटांनी हात काढल्याबरोबर आईला दिसायला लागतं. माझी आई आहे म्हणून असं नाही, पण काही ना काहीतरी बाबा माझं पण कर्तव्य आहे. जिने माझ्याकरता एवढे आयुष्य तिचं वेचलेलं आणि आता तिला दृष्टी नाही आहे. मी काय केलं असं नाही. रामरायाला त्यांनी प्रार्थना केली की तू दृष्टी दे तिला, जे काय असेल ते तो करणारा आहे. पहिलं महत्त्वाची गोष्ट हीच असतात की जे काय आत्ता घडतं, आत्ता जो काय अनुभव सांगितला की ह्यांनी जो अनुभव सांगितला किंवा जोशी काका जे अनुभव सांगतात, दादांच्या मार्गदर्शन झालं किंवा काय, तर त्याच्यामागे ते करणारे असतात. फक्त मी इथे बसलेला असतो, माझ्या मुखात नाही. तर तसं त्यांनी ते केलं की रामरायाला सांगितलं की माझ्या आईला तू दृष्टी दे. आणि खरोखरीच हा आपला जो भक्त आहे त्याच्या पाठीशी हे दैवता अशी नक्कीच उभी राहतात. रामराय नक्कीच उभा राहिला म्हणून तर त्यांच्या हाताला यश आलं, आईला दिसायला लागलं. एक 4-5 दिवस तिथे राहून परत त्यांनी पुढचा मार्गक्रमण सुरू केलं की नाही, माझं कार्य घरात थांबणं नाही, माझं कार्य आहे समाज उद्धरणं. मुस्लिमांच्या विरुद्ध, तिथे यवनांच्या विरुद्ध मला हा सगळा समाज, आपला हिंदू समाज संघटित करायचा आहे. तो संघटित करायचा असेल तर त्याच्याकरता एकत्र यायला पाहिजे. एकत्र कशामुळे येईल तर त्याच्याकरता काही ना काहीतरी एक असं व्यासपीठ हवं की जेणेकरून हा समाज एकत्र आणता येईल. म्हणून ती मारुती मंदिराची जी स्थापना केली, त्या मारुती मंदिरामध्ये मग एकत्र लोक कसे येतील, मग त्याच्याकरता उपासना, आरत्या, वेगळ्या पद्धतीने मेळावे भरवणं हे सगळं सुरू केलं. आपली गणपतीची जी आरती आपण म्हणतो ती त्यांनी रचलेली आहे, मारुतीची आरती त्यांनी रचलेली आहे, शंकराची आरती रचली, लवथोदी विक्राळा ब्रह्मांडी माळा. बरं, ते धार्मिक होते, आध्यात्मिक होते, पण अंधश्रद्धाळू नव्हते. लवथोदी विक्राळ आहे जे आपल्या जेजुरीच्या जवळ बाजूला डोंगरावरती एक लवथेश्वराचं मंदिर आहे शंकराचं. आणि तिथं असं लोकांचा, त्या खालच्या डोंगराच्या खाली जी लोक आहेत त्यांचा असा एक समज होता की त्या डोंगरावरवर तिथे जो मंदिराच्या बाहेर आसपास जो रात्रीच्याला भटकतो त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. आता ही अंधश्रद्धा झाली. ही अंधश्रद्धा खोडायची असेल तर ते म्हणले मला तिथं वर गेलं पाहिजे रात्री. अमावस्येची तर रात्र मुद्दाम निवडली, वर गेले, रात्रभर तिथे राहिले मंदिरामध्ये. आणि तेव्हा लवथवेश म्हणजे शंकराला त्यांनी प्रार्थना केली की तू इथं असा ह्या स्वरूपात तू असताना ही भूत प्रेत पिशाचही हे का, ह्याची भीती का, तू ती घालव, मी तुझी उपासना इथं करतो, ती उपासना करतो. म्हणून मग त्यांना ती आरती स्फुरली तिथे, ती त्यांनी उतरून काढली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोक घाबरत गेली, काय घडलं असेल बघायला गेले तर स्वामी तिथे शंकराच्या पिंडीचा तिथे अभिषेक करत होते, पूजा करत होते त्याच्यावरती. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ही आरती आत्ता काल रात्री मला जी स्फूर्ती मी लिहिलेली आहे ही तुम्ही तुमच्या दैनंदिन सेवेमध्ये घ्या, आरतीमध्ये घ्या. आणि हे सगळं मनातलं तुम्ही भूत प्रेत पिशाचे हे जे काय असेल हे सगळं मनातलं काढून टाका. हा सामाजिक उद्धार जो आहे तो स्वतः केल्याशिवाय होणार नाही. दुसऱ्या कोणाला तरी त्यांनी पाठवलं का डोंगरात जाऊन झोप नाही, स्वतः जाऊन त्यांनी बघितलं काय आहेत प्रकार, मी गेल्याशिवाय तिथं होणार नाही म्हणून ते स्वतः गेले. हा जो कार्य आहे सगळं त्याचं शेवटी कसं असतं, हे अवतार समाप्तीची वेळ आहे त्यांनाही माहिती असतं की आता हे सगळं करून झालेलं आहे. शिवाजी महाराजांना यश आलेलं आहे, स्वराज्य स्थापन झालेलं आहे. आपले जे शिष्य होते, मी आत्ता म्हटलं स्वामी महाराजांनी कसं प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पाठवलं, तसं त्यांचे जे शिष्य होते त्याला प्रत्येकाला त्यांनी एक केंद्र म्हणू आपण हवं तर असं दिलं. तिथे जायचं, दासबोध शिकवायचा. बरं, दासबोध शिकवायचा असेल तर तो पहिला माहिती व्हायला पाहिजे. बरीचसे लोक येतात, गुरुचरित्र पारायण इतक्या वेळा झालं, स्वामी चरित्र पारायण 101 वेळाला झालं. त्या पारायणातला एखादा जरी प्रश्न विचारला, 101 वेळा जर का पारायण झाला असेल तर एखादा प्रसंग नक्की आठवायला पाहिजे, नक्की त्याबद्दल ठामपणे सांगता आलं पाहिजे, हे अमुक अमुक घडलं, हे या पोथीमध्ये आहे. तर आपण समजू. आणि त्यांचं म्हणणं होतं की पारायण करू नका, तुम्ही तो ग्रंथ समजून घ्या. केंद्र प्रमुख म्हणून जर का नेमायचा असेल तर पूर्वी काय अशी
छपाईची काही यंत्र वगैरे काय नव्हती, की त्या पानांवरती काय क्रमांक कुठे टाकलेले नसायचे. दासबोध ग्रंथ हाताने लिहिलेला असायचा. त्या केंद्रप्रमुख जो कोणी असेल त्याला पहिले ते मुखोद्गत करायला लागायचं, हाताने लिहायला लागायचं, आणि मग स्वामी त्याची परीक्षा घ्यायचे. तो ग्रंथ लिहून झाल्यानंतर ती पानं एकत्र करायचे. जसे आपण पत्ते पिसतो ना, तसं त्या पद्धतीने पानं पिसून जी एकत्र लावली असेल सगळी ती सुट्टी करून जशी येतील तशी परत गोळा करायची आणि मग त्याला सांगायचं आता हे क्रमाने लाव. जर का ते पाठ असेल तर त्याला क्रम माहिती असेल, तो बरोबर तो असेल शिष्य खरा, तो बरोबर तो दासबोधचे ती पानं क्रमाने लावायचा. स्वामी ते बघायचे, उत्तीर्ण, प्रमुख म्हणून तुझी नियुक्ती, असं व्हायचं. म्हणजे इतकी कठीण परीक्षा. आणि सगळं केल्यानंतर मग आता ठरलं की आता संपवायचं, आपला कार्य आपलं सगळं झालेलं आहे. आत्ताचा हा जो महिना आहे माघ महिना, पंचमीला त्याला सज्जनगडावरती ते होते. थंडीचे दिवस होते थोडे, शिवरात्रीच्या आसपास थंडी असतीच, थोडी मध्ये कमी झाली असती, परत वाढते. त्या काळात तर थंडीचं प्रमाण खूप होतं. बरं, हे कसं कारणं लागतात ह्या लोकांना फक्त, की आता ताप आला आहे. स्वामींना सुद्धा अक्कलकोटला ताप आला म्हणून जवळ 8 ते 10 दिवस महाराज जेवले नव्हते. ध्येय सोडायचं ना, काहीतरी कारण पाहिजे ना, मृत्यूचं काहीतरी कारण तर पाहिजे. तसंच महाराजांना म्हणजे रामदास स्वामींना थोडंसं अंग गरम झाल्यासारखं झालं. त्यांनी सांगितलं की पंचमीला रामाची मूर्ती येईल इथे गडावरती, सज्जनगडावरती होते. सगळ्या भक्तांनी सांगितलं की स्वामी गडावरती थंडी खूप आहे, तुम्ही खाली चाफळला जा, चाफळला जाऊन तुम्ही मुक्काम करावा, आपण राम मूर्ती तिथे मागवू. त्यांनी सांगितलं मी जर का त्या चाफळला त्या मंदिरात जाऊन राहिलो तर लोकांचं लक्ष माझ्याकडे लागेल आणि मी आजारी आहे, लोक माझी सरबराई करण्यात तिथे गुंतील, रामाची सेवा दुर्लक्ष होईल. केवढा बारका विचार. म्हणजे माझं काही करावं लागत असेल तर त्या देवाची सेवा कुठेतरी चुकत राहील ती, तसं नको व्हायला. म्हणले मी इथेच राहणार, तंजावरून मूर्ती मागवली ते येतील. पंचमीला बरोबर त्या मूर्ती आल्या. सगळं पंचायतनंच, राम लक्ष्मण सीता हनुमान गणपती असं सगळं ते होतं. त्या मूर्ती आल्यानंतर त्याने सांगितलं की आता ह्या मूर्ती त्यांचा जो जे घर होतं किंवा जी त्यांची कुटी होती गडावरती तिथे ठेवा, बाहेरचा दरवाजा लावून घ्या. आणि एक फक्त अक्काबाई नावाची सेवेकरी होती, तिला फक्त परवानगी होती की जाऊन ती हवं नको ते बघणार, त्याच्या आत कोणाला परवानगी नाही. जर का मी परवानगी दिली तरच तो आत येईल. उद्धवाला त्याने सांगितलं की एक तू लक्ष ठेव या सगळ्याच्यावरती, कोणी दार उघडून आतमध्ये यायचं नाही जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत. फक्त अक्काबाईला मात्र परवानगी होती. ती अगदी हक्काने हक्क गाजवायचीच. जसं सुंदराबाई हक्क गाजवायची तसे ती अक्काबाई पण स्वामींच्यावरती हक्क गाजवायची असं समजा. समोर मूर्ती ठेवल्या गेल्या. बरं, मूर्ती आणताना डोळे बांधून आणले. ते स्वामींनी सगळे ते डोळे सोडल्याबरोबर एकदम त्या खोलीमध्ये प्रकाश सगळा असं तेज पसरलं. आता त्याने प्रार्थना केली की आज पंचमीला आज आम्ही तुला इथे आणलेलं आहे, आता न्यायचं कधी हे तूच ठरव. एकदम आर्ततेने त्याने अशी विनवणी केली. त्या ज्या आराध्य दैवत आहे त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं, म्हणजे तेवढी आपली तयारी पण हवी, तेवढ्या उच्च कोटीची तेवढी साधना हवी. आणि ती झाल्यानंतरच त्यांनी रामाला सांगितलं होतं की आता तुझ्यात मला विलीन करून घ्यायचं आहे, कधी घ्यायचं आहे तू ठरव. आणि मग रोज त्यांचा जो पितळी असा खुराचा पलंग होता त्याच्यावरती एक असं छानसं असं मऊसार असं कांबळं म्हणा की असं काहीतरी घातलेलं असेल, त्याच्यावर ते बसायचे मांडी घालून आणि फक्त त्या मूर्तीकडं बघत राहायचे. ते तेज आपल्यात यायला पाहिजे आणि मग आपलं जो आत्मा आहे तो त्या मूर्तीमध्ये विलीन व्हायला पाहिजे. मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवंत राम उभे आहेत असं ते सगळं मनात कल्पना करायचे. अक्काबाई अधनमधनं बघायच्या आहेत, बसलेले आहेत अजून कॉटवरती. ती काय म्हणतात आपण त्याला, बाज म्हणा किंवा चौपाई म्हणता येईल अशा पद्धतीने. आणि अधनमधनं बघितलं तर खाली जमिनीवर बसलेले पण दिसायचे. तिने सांगितलं उद्धवाला, अरे महाराज मध्येच त्या चौपाईवर बसतात, मध्येच खाली जमिनीवर बसतायत. मग उद्धव येतो की एक 2-3 सेवेकरी घेऊन होतं की महाराज तुम्ही जमिनीवर बसू नका, वरतीच तुम्ही बसा, खूप थंडी आहे. ते म्हणतात जमिनीवर काय, वरती काय, थंडी काय, ऊन काय, मला तर ह्या सगळा देह संपवायचाच आहे ना, आता एक शेवटची परीक्षा घेऊ म्हणतात. ठीक आहे उठवा मला म्हणतात. आता ते 4-5 सेवेकरी उद्धव वगैरे सगळे असताना शरीर म्हणलं तर कृश पण तेज मात्र तेवढंच. ते त्यांना उठवायला जातात
तर कुठं हालतायत ते? जो मनुष्य 3-4 दिवस झाले जेवला नाही आहे, कुठंतरी त्याच्या वजनात काहीतरी फरक पडला असेल, पण 4-4, 5-5 जण मिळून उठवू म्हणले तरी जागच्या हालेना. उद्धवनी शेवटी माफी मागितली. जसं तुम्ही म्हणाल तसं जमिनीवर बसला तरी चालेल, वरती बसला तरी चालेल, आमची काही हरकत नाही आहे. पण मनामध्ये कुठंतरी त्यांच्या सगळ्यांच्या कालवा सुरू होती. तो एक क्षण असतो ना बघा, डॉक्टर एखादा आजारी व्यक्ती जर का दवाखान्यात असेल आणि डॉक्टर सांगतात की हे काही यांचं काही खरं दिसत नाही आहे, हे कधी पण जातील म्हणलं तर मानसिक तयारी आपली झालेली असते. पण तो क्षण मी अनुभवला आहे. माझी आई जेव्हा मंगेशकरला होती, आम्ही रात्री आत्ता ह्याच वेळेला असं आम्ही दवाखान्यात नेलं होतं आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा कधी पण जाऊ शकतात. आता हा कधी येणार. अख्खं रात्र मी आणि माझी बहीण आम्ही तिथे दवाखान्यामध्ये बसून होतो. एक 10 मिनिटांनी, अर्ध्या तासाने डॉक्टर यायचे. कोणतरी त्या आतनं ICUमधनं कोणतरी बाहेर यायचं, दामले असं म्हणायचे. एकदम छातीमध्ये चर्र व्हायचं, काय झालं आता? नाही, हे अमुक एक औषध आणा, हे अमुक करा. अख्खी रात्र दुसरा दिवस पूर्ण ह्याच तणावाखाली. माहिती आहे जाणार, हे माहिती आहे, पण तो क्षण कधी. तसे बाहेरचे लोक नुसती अशी मनात त्याच्या कालवा काय होणार आहे, कसं होणार. पण आतमध्ये स्वामी मात्र शांत. रोज रामाच्या म्हणून आपण जवळ आणि जो दिवस पंचमीला जे सुरू झालं तर हे सगळं नवमीपर्यंत. नवमीला सकाळी अक्काबाईंनी दार उघडलं, बघितलं तर संपूर्ण शरीर तेजोमय त्यांचं झालेलं होतं. त्यांनी सांगितलं आता आतमध्ये कुणी यायचं नाही, दार लावून घ्या. 12च्या सुमारास, 12च्या नंतर माझा आत्मा ह्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. म्हणजे इतकं सगळं माहिती झालेलं होतं. आणि मग एकटक त्या मूर्तीकडे ते बघत बसले आणि बरोबर 12 वाजता मोठ्याने एकदम ओरडले, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि असं म्हणल्याबरोबर प्रत्यक्ष जो राम होता त्यांनी हातातलं धनुष्य खाली ठेवलं, त्यांना हात दिला, आपल्यात सामावून घेतलं. म्हणजे ती जी त्यांची पंचज्योत जी आपण म्हणतो ना, ती त्या मूर्तीमध्ये सामावली गेली. म्हणजे पंचतत्वात जे आपलं शरीर विलीन होतं त्या पद्धतीनेच शरीर तिथे राहिलं, फक्त तो आत्मा त्या पंचतत्वात विलीन झाला. आणि मग अक्काबाईंनी दार उघडलं, पण तोपर्यंत नुसतंच शरीर राहिलेलं होतं. सगळे पुढचं मग क्रियाकर्म जे होतं ते त्या सज्जनगडावरती उद्धवाच्या हातून पार पडलं. पण एक नुसता संत असं न म्हणता सामाजिक कार्य करणारा, समाज उद्धार करणारा कवी म्हणता येईल अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व. आणि त्याच्यामुळं आपण दासबोध जे लिहिलेलं आहे, सामान्य माणसाने कसं वागावं, प्रपंच कसा करावा, ही उदाहरणं घेऊन आपण आत्तासुद्धा जगू शकतो. अशा ते व्यक्ती, अशी त्यांची ती नवमी, म्हणून ती दास नवमी जी कालच साजरी झाली. आज हे सांगायचं सगळं योग आला. आणि जोशी काका आम्हाला मगाशी म्हणलं ते की रामदासांच्याबद्दल काय माहिती सांगणार का? वाचलेली होतीच थोडंफार, आठवत गेली, इथं उभं राहिलं की ती आठवत पण गेली आणि सगळी सलग सांगता आली. आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू. रविवारी महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला आपण महाराज शंकराच्या रूपात इथे असतात. आरती जी आपली आत्ता होती 7 वाजता तशीच आरती असणार आहे. आणि प्रत्येकाला शंकराच्या पिंडीवरती बेलाचं पान व्हायची संधी पण इथे मिळणार आहे. फक्त महाप्रसाद नसेल, कारण उपास असतो त्या दिवशी. कोरडा प्रसाद काहीतरी वाटला जाईल हे मात्र नक्की. आपण ह्या गुरुवारी इथे थांबू, स्वामींचा एकदा जय जयकार करू आणि मग पुढचा आपला पालखी सोहळा सुरू होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.